मलाई पेढा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोणालाही हवा हवा असा मलाई पेढा. अगदी देवदर्शनाला गेल्यावरही देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र हाच पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा, नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल. असाच धक्कादायक प्रकार उघड झालाय त्र्यंबकेश्वर मध्ये. अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाप्यात हे धक्कादायक वास्तव समोर आलं. हे पेढे दुधापासून बनवलेले नाहीत, दुधाच्या मलईपासूनही बनवलेले नाहीत, तर आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांपासून हे पेढे बनवण्यात आले आहेत. हे खाल्ले की तुम्ही आजारी पडलाच म्हणून समजा. दुधाची क्रीम पावडर आणि पाम तेलाचा वापर करून हे पेढे बनवलेले आहेत. गुजरात मधून विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाइट अनलॉग नावाच्या अन्न पदार्थापासून हे पेढे तयार केल्याचं समोर आलंय. नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनानं 3200 रुपयांचे पेढे नष्ट केले, तर सुमारे 14,000 रुपये किमतीच्या डिलाइट स्वीट अनलॉगच्या 8 पिशव्या जप्त करण्यात आल्या. हा भेसळयुक्त पेढा खाल्ल्यास काय त्रास होऊ शकतो पाहूया. काय त्रास होतो? घशात खवखव, खोकला, पोटात दुखणं, चक्कर येणं, मळमळ, उलटी, जुलाबाची तक्रार, कावीळसारख्या आजाराची लागण, किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम, विषबाधा जास्त झाल्यास मृत्यूचा धोका.